नमस्कार नमस्कार मित्रांनो. आज आपण आपला इतिहास सुरू केला होता. इतिहास इयत्ता 10वी इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा पार्ट 2. यात आपण बघितलं इतिहास लेखन, इतिहास संशोधनाची पद्धती, इतिहास लेखनाची परंपरा. आज आपण बघणार आहोत आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्य सांगितले जातात. बघा, पाश्चात्य लेखन आपण बघितलं तर आपलं आधुनिक इतिहास लेखन बघायचं आहे. आधुनिक इतिहास लेखनाच्या 4 पद्धती सांगितल्या जातात. नंबर 1, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. तर ही पद्धत जी आहे ही पद्धत कशी आहे? ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. हिला शास्त्राचा आधार आहे आणि हिची सुरुवातच ही योग्य प्रश्नांच्या मांडणीपासून होते. ठीक आहे. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. तर राजांनो, हे प्रश्न कसे असणार आहे की आपण बघितलं पॉईंट नंबर 1 की ही शास्त्रशुद्ध पद्धती आहे, याला शास्त्राचा आधार आहे आणि याची सुरुवात जी होणार आहे ही योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होणार आहे. ठीक आहे. पण हे प्रश्नाची मांडणी होणार आहे, हे प्रश्न कोणा संदर्भात असणार आहे? तर हे प्रश्न मानव केंद्रित असणार आहे की मानवाच्या भूतकाळात मानवाचा विकास जसा जसा घडत गेला की मानवी समाजातील सदस्यांनी त्या विशिष्ट कालावधीत कुठल्या कुठल्या कृती केल्या, या कृतींचा जो संबंध असणार आहे हा कसल्याही प्रकारे देवदेवी यांच्या घटना किंवा यांच्या संदर्भात जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. तर हा मानवाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मानवाची जडणघडण कशी होत गेली, मानवाचा विकास कसा गेला, मानवाचे समाजातील सदस्यांच्या कालावधीत त्यांनी केलेल्या कृती काय काय होत्या, या कृती संदर्भात या प्रश्नांची मांडणी किंवा हे प्रश्न असतात किंवा यांच्याशी जोडण्याचा हा प्रयत्न केलेला असतो. देवी देवतांच्या कहाण्यांची यांचा संदर्भ कसल्याही प्रकारे असणार आहे का? कुठल्याही प्रकारे देवी देवतांच्या कहाण्यांची यांचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. असो, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो, त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. आपण बघितलं सुरुवातच प्रश्नांची मांडणी करण्यापासून होणार आहे. प्रश्नांची मांडणी मानव केंद्रित असणार आहे, देवी देवतांशी संदर्भ याचा जोडला जाणार नाही आणि याच्यासाठी काय असतील तर पुराव्याचा विश्वासार्ह अशा पुराव्याचा आधार असणार आहे. त्यामुळं जी इतिहासाची मांडणी होईल ही कशी होईल? तर्क सुसंगत असते. ठीक आहे. याला कुठले तरी पुरावे असतात जे आपण बघितलं की इतिहासाचे साधने त्यांना म्हणतो आपण, त्यांचा वापर आपण या ठिकाणी या पुराव्यासारखा या ठिकाणी केला जातो. नंबर 4चा जो आहे की मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो की भूतकाळात मानव जातींच्या कृती कशा होत्या आणि आजच्या कशा आहेत, यानुसार मानव जातीच्या काय तर वाटचालीचा वेध घेतला जातो. म्हणजे मानव जातीने भूतकाळात कुठल्या कुठल्या कृती केलेल्या आहे त्यानुसार मानव जातीची वाटचाल कशी घडून आलेली आहे. बघा, ते म्हणजे पूर्वीच्या कहाण्या सांगतात की माकडापासून उत्पत्ती झालेली, चालता 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 म्हणजे तुम्हाला विज्ञानात ती डायग्राम आहे बघा, वाकून चालल्याची, थोडं सरळ थोडं सरळ थोडं सरळ आणि मग स्ट्रेट, अशा पद्धतीने आपण बघतो की मानवाचा कसे वाटचालीचा विकास होत गेलेला आहे. अशा पद्धतीने की मानवाने भूतकाळात कुठल्या कुठल्या कृती केलेल्या आहे. मग अग्नीचा शोध असेल, चाकाचा शोध असेल, असा हळूहळू कुठल्या कृती मानवाने घडवून आणल्या आहे. त्यानुसार काय आहे की मानवाची वाटचालीचा वेध इतिहासात हा घेतला जातो. मग या 4 पद्धती ह्या आधुनिक इतिहास लेखनाच्या 4 पद्धती सांगितल्या जातात राजांनो. याच्यावरती 3 ते 4 मार्काला प्रश्न विचारला जातो. आधुनिक इतिहास लेखनाची पद्धती कुठली? पॉईंट नंबर 1 सांगायचं की ही पद्धत कशी आहे? शास्त्रशुद्ध आहे आणि याची सुरुवातच जी होणार आहे ही योग्य प्रश्नांच्या मांडणी करण्यापासून होणार आहे. जे प्रश्न असणार ते प्रश्न कसे असणार? मानव केंद्रित असणार. म्हणजेच काय तर भूतकाळात विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी कुठल्या विशिष्ट कृती केलेल्या आहे, या कृतीचा संबंध
कुठल्याही प्रकारे देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा केला जातो का? नाही. संबंध यांचा देवदेवतांशी जोडला जात नाही. ठीक आहे. नंबर 3 काय की या प्रश्नांना जे उत्तरं असणार यांना विश्वासार्ह अशा पुराव्याचा आधार असतो. त्याचं काय पुरावे त्यांचे आपल्याकडे असतात, त्यानुसार यांची मांडणी कशी तर्क सुसंगत होत असते. ठीक आहे. आणि नंबर 4 काय आहे तर मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध हा घेतला जातो. ही आपली काय बघितलं आपण आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत. ठीक आहे. वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकाराच्या लेखनात आढळतात असे मानले जाते. आता आपण जे वरचे वैशिष्ट्य बघितले 4 वैशिष्ट्य यांची बीजे कुठं आढळतात तर यांचे ह्या इतिहास लेखनाच्या परंपरेचे बीजे जे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखन आहे त्यांच्या लेखनात आढळतात असे मानले जातात. ठीक आहे. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतला आहे. आपण जे हिस्ट्री म्हणजे इंग्रजीमध्ये इतिहासाला हिस्ट्री असं म्हणतो, हा मूळ शब्द ग्रीक भाषेतला आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकात वापरला. म्हणजे इसवी सन पूर्व 5व्या शतकात जो होऊन गेला हिरोडोटस, त्याला आपण इतिहासाचे जनक वगैरे म्हणतो. ठीक आहे. सुरुवातीचा पहिला तर त्यांनी सुरुवातीला त्यांच्या द हिस्ट्रीज या ग्रंथात या शब्दाचा वापर केलेला आहे. ठीक आहे राजांनो. पॉईंट नंबर 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. आता आपल्याला बघायचं की युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवला गेला आणि त्यानुसार इतिहास लेखन कसं झालं. ठीक आहे. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवाचाही अभ्यास करता येणे शक्य झाले. बघा इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत म्हणजे युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली. इयत्ता 9वीमध्ये आपण अभ्यासलो, 8वीमध्ये आणि 9वीमध्ये आपण अभ्यासलेला हा विषय की सुरुवातीला जी वैज्ञानिक क्रांती असेल, तंत्रज्ञानाची प्रगती असेल, आपण इंग्लंडला जगाचा कारखाना म्हटलं आहे. बघा सर्वात सुरुवातीचे शोध वगैरे जे आहे युरोप खंडामध्येच आपल्याला लागलेले बघायला मिळतात. ठीक आहे. मग युरोपमध्ये काय झालं की 18व्या शतकाच्या काळापर्यंत तत्त्वज्ञान असेल, विज्ञान असेल, याच्यामध्ये काय झाली लक्षणीय प्रगती झाली. आपण बघितलं आपल्या भारताच्या पारतंत्र्यात जाण्याची सुरुवात असते की युरोपमध्ये विज्ञानात प्रगती वगैरे झाली, तिथे साम्राज्यवाद वाढला, तिथे नौका वगैरे घेऊन ते नवीन भूप्रदेश शोधासाठी निघाले. अशा पद्धतीने भारताचा शोध लागला आणि मग तिथे म्हणजे व्यापारकर्ते म्हणून आले आणि शेवटी राज्यकर्ते म्हणून राहिलेले असो. तर सुरुवातीला जी विज्ञानात प्रगती झालेली ही युरोप खंडात झालेली. या वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तव्याचा अभ्यास करता येणे काय झालं मग शक्य झालं. मग या वैज्ञानिक पद्धतीमुळे काय झालं की सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तव्याचा अभ्यास करणं यांना काय झालं हे शक्य झालं. विज्ञानाचा सहारा साथ लाभली असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. असा विश्वास कोणाला वाटू लागला? विचारवंतांना वाटू लागला. पुढील काळात युरोप, अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठेला महत्त्व येत गेले. मग पुढील काळामध्ये काय झालं की युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन निव्वळ इतिहास नव्हे तर इतिहास लेखन कसं करावं, काय करावं, कुठल्या पद्धतीचा वापर करावा याविषयी सुद्धा काय झालं विचारमंथन झाले. याविषयी काय झाले खूप सारे विचारमंथन झाले आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला काय आलं महत्त्व प्राप्त होत गेलं किंवा महत्त्व येत गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. बघा युरोप खंड इतका प्रगत असून तेथे सुद्धा 18व्या शतकाच्या अगोदर म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात लक्षणीय प्रगती प्राप्त होण्याच्या अगोदर युरोपमध्ये सुद्धा काय तर तिथल्या विद्यापीठामध्ये सर्वत्रच ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधी तत्त्वज्ञान याविषयी अधिक महत्त्व दिले गेले होते. परंतु हे चित्र काय झालं हळूहळू बदलू लागले. जसं जसं विज्ञान क्षेत्रात प्रगती झाली
त्यानुसार काय आहे की हे चित्र हळूहळू बदलू लागले आणि इसवी सन 1737मध्ये, आता तुम्ही म्हणता सर तुम्ही म्हणता 18वं शतक आणि तुम्ही म्हणता 1737, तर राजांनो आपण एकनी म्हणजे आता जर 2020 चालू तर आपण काय म्हणतो की 21वे शतक, लक्षात आलं. म्हणजे 1737 जरी आहे तरी याला आपण काय म्हणतो 18वं शतक म्हणतो, लक्षात असू द्या. म्हणून 1737मध्ये जर्मनीमधील गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली. जर्मनी आठवत असेल, हिटलर महायुद्ध, ओके. तर या जर्मनीमध्ये 1737मध्ये काय झालं, गॉन्टिगन विद्यापीठाची स्थापना झाली. ठीक आहे. या विद्यापीठात प्रथमच इतिहास विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आणि प्रथमतः इतिहास विषयाला कुठे स्वतंत्र स्थान प्राप्त झाले ते म्हणजे जर्मनीमधील गॉन्टिगन विद्यापीठामध्ये. ठीक आहे. त्या पाठोपाठ जर्मनीमध्ये इतर विद्यापीठामध्येही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनले. मग त्यानुसार परंपरा हळूहळू काय झालं की इतर विद्यापीठामध्ये, जर्मनीतील इतर बाकीचे जे विद्यापीठ होते त्या इतर विद्यापीठामध्ये सुद्धा काय झालं की इतिहासाला स्थान मिळालं आणि इतिहास या विषयाचे अभ्यासाची केंद्रे उभारली गेली. अशा पद्धतीने काय झालं की युरोप खंडामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झाला आणि इतिहास मांडण्याची पद्धती सुरुवात झाली. ठीक आहे. अशा पद्धतीने काय झालं की युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अनुषंगातून इतिहास लेखन करण्यास सुरुवात झाली. कारण की सुरुवातीला आपण बघितलं की युरोप खंडात सुद्धा 18व्या शतकामध्ये काय तर देवदेवतांना, ईश्वरी कहाण्यांना अधिक महत्त्व दिले गेलेलं होतं. चला आपण आत्ताच युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन बघितलं. आता आपण महत्त्वाचे विचारवंत पॉईंट 1.4 महत्त्वाचे विचारवंत बघूया. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया. बघा, इतिहास लेखनाचे जे शास्त्र विकसित झालं, आपण जे शास्त्र शिकलो आता इतिहास लेखनाचे शास्त्र, शुद्ध लेखन वगैरे, हे शास्त्र विकसित होण्यामध्ये अनेक अशा विचारवंतांचे काय लागलेत, हातभार लागले. त्यापैकी काही मोजक्या प्रमुख विचारवंतांचे बद्दल आपण काय करूया आता माहिती घेऊया. प्रथम आहे रेने देकार्त. ठीक आहे. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनाची, विशेष कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. बघा, इतिहास लेखनामध्ये वापरले जाणारी ऐतिहासिक साधनाची जी विशेषता काय तर कागदपत्र विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. तर इतिहास लेखनामध्ये आपण इतिहासाची साधनं वापरतो, बरोबर आहे. काही असेल, कुठल्याही प्रकारचे असेल, लेखिक, मौखिक, कुठलेही असतील. ठीक आहे. वस्तू असतील, वास्तू असतील, तर हे जे साधनं आहे या साधनांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे की नाही, बरोबर नाही. खरे आहे, खोटे आहे, हे मत त्यावेळेस आग्रहाने मांडले जात होते. तर या आग्रहाने मांडल्यामध्ये प्रथम अग्रभागी जो व्यक्ती होता तो म्हणजे रेने देकार्त. ते व्यक्तिमत्व म्हणजे फ्रेंच तत्त्वज्ञान कोण होते, फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त हे होते. त्यांनी एक पुस्तक लिहिलेले डिस्कोर्स ऑन द मेथड या त्यांचा ग्रंथ आहे. या ग्रंथात त्यांनी एक नियम सांगितला आहे, शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी जो नियम सांगितला तो नियम काय आहे, की जे शास्त्रशुद्ध लेखन करायचं, कशाचं, निबंध लेखन का नाही, इतिहास लेखन, जे आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लेखन करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो सांगितलेला नियम आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो. बघा, नियम काय आहे की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयितरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. त्यांचं म्हणणं आहे की एखादी गोष्ट, एखादा नियम आहे, काही एखादी संकल्पना आहे, तोपर्यंत आपल्याला जी वाटत नाही की निसंशयितरित्या ती प्रस्थापित आहे, 100% खरी आहे, तिच्यावरती कुठलाही प्रकारचा संशय, संभ्रम आपल्या मनात राहत नाही, तोपर्यंत तिचा आपण कदापि स्वीकार करू नये. आज तो काय आहे, नियम आहे, जो रेने देकार्त यांनी कुठल्या पुस्तकात, कुठल्या ग्रंथात, डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये कोणी, रेने देकार्त यांनी मांडलेला आहे. ठीक आहे. आता बघूया नंबर 2, हॉल्टवेअर. हॉल्टवेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये
असे होते. हॉल्टवेअर या फ्रेंच तत्त्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावर लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. बघा, रेने देकार्तनंतर फ्रेंचचेच कोण, हॉल्टवेअर, याचं शॉर्ट नाम काय, हॉल्टवेअर, यांना आधुनिक इतिहासाचे जनक असं म्हटलं जातं. मागं आपण बघितलं इतिहासाचे जनक, पण मनाने एका चॅप्टर 2 सांगता काय. आपण इथं बघितलं की हिरोडोटसला आपण काय म्हणलं, इतिहासाचे जनक, आणि हॉल्टवेअर हे आधुनिक इतिहासाचे जनक आहे. याच्यामध्ये संभ्रम करून घेऊ नका, ठीक आहे. तर हॉल्टवेअर म्हणजे मूळ नाव काय, फ्रान्सवा मरी अरुये, ठीक आहे, असं यांचं मूळ नाव होतं. याला शॉर्ट नाम आपण हॉल्टवेअर असं म्हणतो, ठीक आहे. हे फ्रेंच तत्त्वज्ञान यांनी इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य, फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम, ही घटनांचा कालक्रम कसा कसा घडत गेला, ठीक आहे, एवढ्यावरच ते निसंबून राहिले नाही. केवळ एवढ्यावरच त्यांचा लक्ष केंद्रित केलं नाही त्यांनी, तर त्यांनी तत्कालीन समाजाच्या परंपरा, त्यावेळचा समाज कसा होता, त्या समाजाच्या तत्कालीन समाजाच्या परंपरा काय होत्या, व्यापार, तत्कालीन व्यापार पद्धती, जसं आपण बघतो की आपल्याकडे आता चलन विनिमय पद्धती, पूर्वी आपण शिकलो की वस्तू विनिमय पद्धत होती व्यापाराची, वस्तूच्या बदल्यात वस्तू. तत्काळचा व्यापार, त्यावेळची आर्थिक व्यवस्था, आता आपण आधुनिक शेती वगैरे करतो तेव्हा काही सेंद्रिय शेती वगैरे करायला जायची, त्यावेळची शेती म्हणजे बघा, फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरती विसंबून राहायचं का, एवढ्यावरती लक्ष केंद्रित केलं यांनी नाही, तर यांनी त्यावेळच्या समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. हॉल्टवेअरनी कुठला विचार मांडला, तर फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम यावर आधारित आपण इतिहास लेखन करू शकत नाही, तर आपल्याला त्यासाठी त्यावेळच्या समाजाच्या परंपरांचाही अभ्यास करावा लागेल, तत्कालीन व्यापार पद्धती समजून घ्यावे लागेल, त्यावेळची आर्थिक व्यवस्था कशी होती याचाही विचार करावा लागेल, आणि त्यावेळची शेती करण्याची पद्धती या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. हा विचार हॉल्टवेअर यांनी मांडला. कोणी मांडला हा विचार? हॉल्टवेअर यांनी मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्यामुळं कुठला विचार समोर आला की इतिहासाची आपण मांडणी करत आहोत, त्यावेळेस इतिहासाची मांडणी करत असताना मानवी जीवनांचा सर्वांगीण सर्व अंगांनी विचार व्हायला हवा, हाच विचार काय आला पुढे आला. त्या दृष्टीने हॉल्टवेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणतात. याच्यामुळेच हॉल्टवेअर यांना काय म्हटलं जातं, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हटलं जातं. आणि हेरोडोटस यांना काय इतिहासाचा जनक किंवा प्राचीन इतिहासाचा जनक असं म्हटलं जातं. आलं लक्षात? आपण 2 बघितले, यावेळेस 2 विचारवंत बघितले. प्रथमतः कोण बघितले, रेने देकार्त. रेने देकार्त यांचं काय म्हणणं होतं की एखादी गोष्ट सत्य आहे असं आपल्याला जोपर्यंत निसंशयितरित्या वाटत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करायला पाहिजे का, तोपर्यंत कदापि तिचा स्वीकार करायचा नाही. आणि हॉल्टवेअर यांचं म्हणणं काय होतं की फक्त वस्तुनिष्ठ सत्य नव्हे, घटनांचा कालक्रमच नव्हे, तर समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती करण्याची पद्धती या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला हवे. आणि यातूनच कुठला विचार पुढे आला की इतिहासाची मांडणी करत असताना मानवी जीवनांचाच सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार काय समोर आला. यामुळेच यांच्या या दूरदृष्टिकोनातून इतिहास लेखन सुरू व्हायला लागलं. आणि त्यामुळेच काय आहे की यांना आधुनिक इतिहास लेखनाची काय आहे, तुम्ही आधुनिक इतिहास लेखनाचे जनक कोण, हॉल्टवेअर यांना म्हटलं जातं. ठीक आहे.